ठाणेकरांच्या सार्वजनिक वाहतुकीसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या TMT अर्थात ठाणे परिवहन उपक्रमामध्ये येत्या दिवाळीपर्यंत 100 वातानुकूलित विद्युत, 100 CNG आणि 10 डबल डेकर बसगाड्या टप्प्याटप्प्यानं दाखल होणार आहेत. पहिली डबल डेकर बसगाडी येत्या 2 दिवसात दाखल होणार असली तरी नोंदणी प्रक्रिया उरकून ती 10 ते 15 दिवसात प्रवासी सेवेसाठी उपलब्ध होईल. ठाणे महापालिका ना नफा ना तोटा या तत्वावर TMT उपक्रम चालवते. ठाणेकरांना सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध व्हावा या उद्देशातून हा उपक्रम चालवण्यात येतो. परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात सद्यस्थितीत 407 बसगाड्या आहेत. त्यापैकी 380 बसगाड्या प्रत्यक्षात प्रवासी सुविधेसाठी चालवण्यात येतात. शहराची लोकसंख्या 27 लाखाच्या घरात गेली असून लोकसंख्येच्या निकषानुसार या बसगाड्यांची संख्या कमी आहे. TMT बसगाड्यांना मागणी असली तरी पुरेशा गाड्या नसल्यानं अनेक जण रिक्षा तसंच इतर खासगी वाहतुकीचा पर्याय निवडतात. ही बाब लक्षात घेऊन गेल्या काही वर्षांपासून TMTच्या बसगाड्यांची संख्या वाढवण्यावर भर देण्यात येत असून त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागलेत. ठाणे परिवहन उपक्रमाला PME बस योजनेतून 100 वातानुकूलित विद्युत बसगाड्या मंजूर झाल्यात. शिवाय पालिका GCC तत्वावर 100 CNG बसगाड्या घेणार आहे. या बसगाड्या येत्या दिवाळीपर्यंत टप्प्याटप्प्यानं TMTच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. शिवाय पालिका 10 डबल डेकर बसगाड्या खरेदी करणार असून त्यापैकी पहिली बस येत्या 2 दिवसात TMTला उपलब्ध होईल. परिवहन विभागाची नोंदणी प्रक्रिया उरकून 10 ते 15 दिवसात प्रवासी सुविधेसाठी ही बस उपलब्ध होणार आहे. 407 वरून एकूण 777 बसपर्यंत वाढ होणार आहे. पुणे येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट संस्थेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार 1 लाख लोकसंख्येस 50 बसगाड्या असणं आवश्यक आहे. ठाणे शहराची लोकसंख्या 27 लाख इतकी असून शहराला 1350 बसगाड्यांची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत TMTच्या ताफ्यात 407 बसगाड्या असून त्यापैकी 381 बसगाड्या प्रवासी सेवेसाठी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. वर्षभरात TMTच्या ताफ्यात 370 नवीन बसगाड्या दाखल होणार असून यात PME बस योजनेतून 100 वातानुकूलित विद्युत बसगाड्या, 15 वित्त आयोगातून 160 वातानुकूलित विद्युत बसगाड्या, 100 CNG, 10 डबल डेकर बसगाड्यांचा समावेश आहे. येत्या दिवाळीपर्यंत 100 वातानुकूलित विद्युत, 100 CNG आणि 10 डबल डेकर बसगाड्या टप्प्याटप्प्यानं दाखल होणार असून 10 पैकी पहिली डबल डेकर बसगाडी येत्या 2 दिवसात दाखल होणार आहे, अशी माहिती व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांनी दिली.